लाईफस्टाईल चेंजेस जर काही करता आले. फार महत्वाचा भाग आहे, खूपच महत्वाचा. साहिल, लाईफस्टाईल म्हणाल तर लाईफला काही स्टाईलच राहिलेली नाही. नो स्टाईल इज आवर लाईफस्टाईल असं आता सध्या झालेलं आहे. उभ्यानी कुठेही टपरीवर किंवा कुठल्याही मोठ्या स्टोअरमध्ये उभं राहून खायचं, ते सगळं कोरडं, त्याचा सगळं इतकं चीज घातलेलं, त्यात इतका पाव भाजलेला घाणेरडा, आणि ते सगळं खाऊन काय तुम्ही अपेक्षा नाही करू शकत. बरोबर. तुमच्याकडे लठ्ठ, आळशी, जे प्रेमळ नसलेले, रागीट, कायम कंटाळलेलेच लोक इथून पुढच्या काळात जन्माला येणार असतील, ते तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही ही जीवनशैली ठेवा. कुठलं की शौचाला गेलं पाहिजे. ओके. पहिली गोष्ट, नाही झाली तर 5 मिनिटात बाहेर निघून आलं पाहिजे. पाऊण तास बसून राहतात. हल्ली तर पूर्वी न्यूजपेपर वाचायचे, हल्ली रील बघत बसतात. अरे तुम्ही कुठे कोणती गोष्ट करायची याचं भानच राहिलेलं नाही. आता संधिवात काय बाहेरून कुठला व्हायरस आल्याने होत नाही. बरोबर. हृदयविकार हा काय कुठल्या बॅक्टेरियामुळे नाही होत. तर ही दुखणी आपोआप जर शरीरात तयार होत असतील तर शरीराला तुम्ही काहीतरी चुकीचं देताय आणि सातत्याने देताय. त्यामुळे तुम्ही आहारावर, विचारांवर आणि तुमच्या दैनंदिन ऍक्टिव्हिटीजवर, तुमच्या दिनचर्येवरती काम केलंच पाहिजे. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना ॲलर्जीज लवकर होऊ शकतात. मग पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी, बहुतेक लोकांना हे माहीत असतं की तिखट खाऊ नये, तेलकट खाऊ नये, उन्हात जाऊ नये. पण आमचा असा अनुभव आहे की पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी ताक आणि दही कमी केलं की पित्ताचे त्रास त्याला होत नाहीत. हल्ली बरेचसे डॉक्टर सुद्धा संध्याकाळी तेल लावून झोपायला सांगतात. ते चुकीचं आहे. अभ्यंगानंतर किंवा तेल लावल्यानंतर ते जर स्वेदन झालं नाही, त्याला शेक नाही मिळाला किंवा ते धुतलं गेलं नाही तर तो सरफेस, तो परिसर, तो अवयव थंड होतो आणि त्याच्यात उलट वात व्याधी वाढायची शक्यता असते. त्यामुळे म्हणून आपल्याकडे दिवाळीत जसं अभ्यंग केलं जातं की तेल लावा, मग उठणं लावा आणि आंघोळ करा. हे काय खूप मोठं अवघड काम नाही आहे. बरोबर. आठवड्यातनं एकदा किंवा 2दा सगळेजण करू शकतात. जो पदार्थ गोड लागतो आणि जो पचल्यावर गोड होतो, म्हणजे भात पचल्यावर गोड होतो, गहू पचल्यावर गोड होतो, तर तो तुम्ही, ज्यांचं वजन लवकर कंट्रोलमध्ये येत नाहीये, ज्या लोकांना घरात अशा प्रकारचा इतिहास आहे शुगरमुळे होणाऱ्या इतर कॉम्प्लिकेशन्सचा, त्यांनी सगळ्यांनी गोड पदार्थ फळांसह कमी केले पाहिजेत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं साहिल आरेकर पॉडकास्टमध्ये. आज आपल्यासोबत एक असे गेस्ट आलेले आहेत जे गेले 25 वर्ष आयुर्वेद या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि फक्त महाराष्ट्र नाही तर फक्त भारत नाही तर जगभरात त्यांची प्रॅक्टिस आहे आणि त्यांनी जगभरामधल्या पेशंट्सला ट्रीट केलेले असे डॉक्टर अतुल राक्षे सर. सो आज ज्या टॉपिकवरती आपण बोलणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना धनतेरसच्या शुभेच्छा. सर, धनतेरसच्या शुभेच्छा तुम्हाला. साहिल, भार्गवी, तुम्हालाही आणि तुमच्या पॉडकास्टलाही धनतेरस, तुमच्या सगळ्या व्ह्युअर्सना, तुमच्या सगळ्या यूट्यूबच्या फॉलोअर्सना धनत्रयोदशी आणि धन्वंतरी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आयुर्वेद म्हटलं की प्रत्येकाच्या डोक्यामध्ये, किंवा आयुर्वेदिक मेडिसिन्स म्हटलं किंवा शरीराच्या बाबतीमध्ये जर बघायचं झालं तर प्रत्येकाच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट येते की त्रिदोष. की प्रत्येकाला आयुर्वेद म्हटलं तर वात, पित्त, कफ एवढंच माहिती आहे. तर नेमकं आपण जर सांगायचं झालं तर हे त्रिदोष काय असतात आणि आपल्या शरीरामध्ये कशा प्रकारे काम करतात? उत्तम प्रश्न आहे साहिल. त्रिदोष, आपल्याकडे दोष म्हणजे काहीतरी वैगुण्य किंवा वेगळेपणा, विचित्रपणा, वाईट या अर्थाने बघितलं जातं. पण दोष हा शब्द 3 ऊर्जा किंवा 3 असे घटक की जे शरीरातल्या सगळ्या गोष्टी तुमच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत नियंत्रित करत असतात किंवा त्यांच्यावर अवलंबून असतात, असे घटक. म्हणजे आता ही आयुर्वेदाची खूप उत्तम संकल्पना आहे की जी तुम्हाला दाखवता नाही येणार की हे म्हणजे वात, हे म्हणजे पित्त आणि हे म्हणजे कफ, असं नाही दाखवता येणार. ते तुम्हाला लक्षणांवर ओळखायला लागतं. उदाहरणार्थ वात, पित्त, कफ हे 3 बहुतेक लोकांना माहीत असतात. पण त्याचा दुष्परिणाम असा आहे की लोकांना वाटतं की मला उलट्या होतात म्हणजे माझी पित्त प्रकृती आहे, किंवा मला सारखा खोकला येतो आणि कफ पडतो म्हणजे कफ प्रकृती आहे, किंवा बेडके पडतात म्हणजे कफ प्रकृती. तसं नाहीये. आयुर्वेदाच्या संकल्पनांमध्ये त्रिदोष, त्रिगुण म्हणजे 3 दोष जसे तसे 3 गुण पण आहेत. ते मनाचे गुण सांगितले. 3 दोष हे तुमच्या शरीर वात, पित्त, कफ. वात सगळ्या हालचाली नियंत्रित. मी तुम्हाला थोडक्यात ढोबळ सांगतो.
सगळ्या हालचाली म्हणजे माझे हात हलतायत, माझे पापणे हलतायत, मी बोलतोय, माझं हृदय तेव्हाच हलतंय, म्हणजे मी त्याच्यावर लक्ष देऊन नाहीये, परंतु ते माझ्या आवाक्यात नसलेल्या पण गोष्टी की ज्या माझ्या कंट्रोलमध्ये नाही आहेत, ज्या माझ्या नियंत्रणात नाही आहेत, त्या पण गोष्टी वात नियंत्रित करत असतो. आणि त्यामुळे सगळी मुवमेंट, माझ्या हृदयातनं रक्त बाहेर येऊन माझ्या बोटापर्यंत पोहोचणं, माझ्या पायातलं रक्त पुन्हा हृदयात जाणं, इथपासून तर मी खाल्लेलं अन्न पचून त्याचं एक्सक्रीट्समध्ये मलांमध्ये रूपांतर होणं, हे सगळं वाताने नियंत्रित केलं जातं. पित्त हा ट्रान्सफॉर्मेशनची एनर्जी किंवा परिणमन किंवा एकातून दुसऱ्यामध्ये रूपांतरण करणारी शक्ती म्हणजे पित्त. त्यामुळे पित्त म्हणजे मळमळ किंवा उलटी नाही, तर पित्त हे अनेक अर्थाने ती संकल्पना वापरली जाते. त्यामुळे प्रत्येक वात पित्त कफाचे पुन्हा 5-5 प्रकार सांगितले आहेत. म्हणजे डोळ्यात एक वेगळ्या प्रकारचं पित्त आहे किंवा त्वचेत एक वेगळ्या प्रकारचं, अशी ती खूप कॉम्प्लेक्स आणि खूप इंटरेस्टिंग अत्यंत छान संकल्पना आहे. कफ हा तुमच्या शरीरामध्ये जडत्व किंवा स्निग्धता किंवा हेवीनेस मेनली किंवा त्याला स्ट्रक्चर देण्याचं काम हे कफ दोष करत असतो. त्यामुळे हालचाल किंवा कुठल्याही गोष्टीचं एकातून दुसऱ्यात रूपांतरण आणि स्ट्रक्चर प्रोव्हाइड करणं, ही 3 वेगवेगळी कामं. पण दोष असं का म्हटलंय, तर ते स्वतः फार वर तरी जाऊ शकतात त्यांच्या लिमिटच्या, आणि त्याच्या खाली पण जाऊ शकतात. आणि ते खाली किंवा वर झाले, त्याच्यात असंतुलन तयार झालं, त्याच्यात इम्बॅलन्स तयार झाला की ते इतरांवरती इफेक्ट करतात. मग ते तुमच्या शरीरावर, मनावर, तुमच्या मेटाबॉलिझमवर, तुमच्या आनंदी राहण्यावर, सगळ्यावरती ते परिणाम करू शकतात. उदाहरणार्थ वात वाढला की मनुष्य खूप शारीरिक त्याची हालचाल वाढते, त्वचा त्याची कोरडी व्हायला लागते किंवा त्याला स्वप्न पडतात, त्याला झोप चांगली लागत नाही, त्याची त्वचा जशी बाहेरची कोरडी होती तशी आतून पण त्याला कोरडेपणा येऊ शकतो, केस कोरडे होतात, त्याची त्वचा काळवंडायला लागते. पित्त वाढलं तर त्याची त्वचा खूप स्निग्ध आणि खूप उष्णता सहन न होणारी, उष्ण गरम किंवा मळमळेल, त्याला उलट्या होतील किंवा तोंड येईल, उष्णता वाढेल. तर अशा प्रकारची लक्षणांवरून तुम्हाला त्या वात पित्त कफाचा इम्बॅलन्स काय नेमका झालाय, तो वात कमी पण होऊ शकतो. तर तो वात कमी झाला तर वाढवायला पण लागेल. म्हणजे खूप जे बसून राहणारे, खूप जाड झालेत लोक किंवा ज्यांच्यात खूप आपल्याला त्याला तमोगुणाचं आवरण वगैरे असं म्हणता येईल, परंतु जे खूप जडत्व ज्यांच्यामध्ये आलेलं आहे त्यांना आपल्याला वात वाढवण्याच्याही, म्हणजे व्यायामासारख्या, हालचालीसारख्या किंवा कमी खाणं किंवा उपासासारख्या काही सल्ले त्यांना द्यावे लागतात. ह्याला जर बायफर्गेट करता आलं तर आपण वातवरनं जर सुरू करता आलं तर वात नेमका कसा काम करतो आता आपल्याला कळालं आपल्या शरीरामध्ये की प्रत्येक मुवमेंटच्या मागे वात ही गोष्ट असते आपल्या. तर एक आता जसं तुमच्या म्हणण्यामधून मला कळालं की वात, पित्त, कफ हे तिन्ही प्रत्येकाच्या शरीरामध्ये असतात, फक्त त्यांचं प्रमाण किंवा त्यांचं प्रभुत्व थोडंसं कमी जास्त होत असतं. बरोबर. तर जर समजा आपण म्हटलं की एखाद्याचं शरीर की वाताचं शरीर आहे किंवा वात जास्त ह्याचं शरीर आहे, तर त्यावेळेस त्याच्या शरीरातल्या कुठल्या गोष्टी त्याला फायदेशीर आहेत त्या वातामुळं, की समजा आपण जर स्ट्रेंथ म्हटलं त्याच्या, तर वातामुळं की ह्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीत त्यांना हेल्प आउट करतात. हो, हाही खूप छान प्रश्न आहे. पण त्याच्यासाठी आपल्याला प्रकृती म्हणजे काय हे आधी समजून घेतलं पाहिजे. मी जसं म्हटलं तसं वात, पित्त, कफ हे शरीराचे दोष किंवा शरीरात मॅनिफेस्ट होतात अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. पण सत्व, रज आणि तम हे तुमच्या मनावर काम करणारे आणि मनाचे गुणधर्म आहेत. त्यामुळे कोणी सात्विक असतो, कोणी तामसिक असतो आणि कोणी राजसिक असतो. आपल्याकडे त्याची पण इंटरप्रिटेशन आपल्या संत साहित्यामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणावरती सात्विक गुण म्हणजे काय किंवा तमगुणाचं आवरण झालं तर काय होतं किंवा तत्सम गोष्टी आलेल्या आहेत. आपल्याकडे भारतीय फिलॉसॉफी सगळ्या फिलॉसॉफीजचा मिक्स आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही त्याला असं आयुर्वेद वेगळा आणि संत साहित्य वेगळं आणि कलिनरी वेगळं असं नाही काढू शकत, पण ते एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात.
तर जशी शरीराची प्रकृती आहे तशी मनाची पण प्रकृती आहे. आणि सगळे इंडिव्हिज्युअल्स, तुम्ही जगातलेच कुठलेही सगळे लोक जर गोळा केलेत, सगळे पशुपक्षी गोळा केलेत, तर त्या प्रत्येकाची प्रकृती ही त्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सेम राहते, ती स्थायी असते. ओके. जन्म झाल्यापासून मृत्यूपर्यंत त्याच्या काही गोष्टी बदलत नाहीत. राईट. आणि त्या एकमेकांपासून वेगवेगळ्या असतात. ओके. एकाच घरात एकाच वेळेला एकाच आईवडिलांच्या पोटी जन्माला आलेली जुळी मुलं ही पूर्ण वेगळ्या स्वभावाची असू शकतात. त्यांचे कारण प्रकृती वेगळी आहे. बरोबर. एकाच ठिकाणी एकाच पद्धतीने वाढलेली व्यक्ती एक कोणीतरी गुन्हेगार होऊ शकतो आणि एक फिलॉसॉफर होऊ शकतो. बरोबर. तर हे प्रकृतीवर अवलंबून आहे. त्यामुळे तुम्हाला जर तुमची प्रकृती माहीत झाली, तुम्हाला जर तुमची प्रकृती कोणीतरी सांगितली ही तुझी प्रकृती आहे, तर ते तुम्हाला खूप मोठा रोडमॅप आहे. म्हणजे आपण आयुष्याची वाटचाल करत असताना आपण अंधारात वाटचाल खरं पाहिलं तर आपल्याला कितीही कोणी दाखवलं की अशा दिशेने जा, ही दिशा चांगली वाईट आहे, तरी जवळपास अंधारातच सगळं चालत असतो. परंतु त्या चालण्यात एखादं प्रकृतीसारखं एखादं टूल जर आपल्याला मिळालं तर ते तुम्हाला अंधारातल्या एखाद्या कंदिलासारखं आहे, एखाद्या विजेरीसारखं आहे. बरोबर. की जे तुम्हाला मार्ग दाखवेल. उदाहरण मी सांगतो साहिल, की पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना ॲलर्जीज लवकर होऊ शकतात किंवा त्वचेचे त्रास लवकर होऊ शकतात, की पित्ताचे त्रास तुम्हाला माहितीच आहे. मग पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी बहुतेक लोकांना हे माहीत असतं की तिखट खाऊ नये, तेलकट खाऊ नये, उन्हात जाऊ नये. पण आमचा असा अनुभव आहे की पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी ताक आणि दही कमी केलं की पित्ताचे त्रास त्याला होत नाहीत. ओके. तर खूप लोकांचा एक गैरसमज असतो दुधाचे पण पदार्थ फॉर दॅट मॅटर, की खूप लोकांचं म्हणणं आमच्याकडे आले की अर्थात सगळे हुशारच लोक आमच्याकडे येत असल्यामुळे नाही डॉक्टर मला गार दूध प्यालं की पित्त कमी होतं. ते तेवढ्या पुरतं कमी झालेलं असतं. दुधाच्या अतिरिक्त सेवनामुळे पित्ताचे त्रास वाढतात. किंवा काजू पिस्त्यासारखे जे पदार्थ आहेत की काजू आणि पिस्त्यात काही कदाचित पदार्थ असे की ज्याच्यासाठी जे पचवण्यासाठी पित्ताचे जास्त स्राव तयार व्हायला लागेल. त्यामुळे तुम्हाला तुमची प्रकृती कळली की पहिला आहार तुम्हाला ठरवता येतो. समजा तुमची कफ प्रकृती आहे, तुमची कमी खाऊन वजन वाढतंय किंवा तुम्हाला पटकन आळस येतोय किंवा तुमचं पटकन तुमची मुवमेंट स्लो होते, तर तुम्ही गोड कमी खाल्लं पाहिजे. मग तुम्ही तरुण वयातच तुमचं गोडाचं प्रमाण कमी करा फळांसह. म्हणजे गोड काय फक्त साखर घातलेले पदार्थ किंवा चॉकलेट्स असं नाही आहे. ओके. तर तुम्ही फळांसह कुठलेही पदार्थ जे चवीला गोड आहेत ते कमी केले पाहिजे. भात किंवा गहू हे कफ प्रकृतीच्या व्यक्तीने कमी खायला पाहिजेत. तर हे जर तुम्हाला तुमची प्रकृती समजली, ते काय कसं आहे असं म्हटलं जातं की वात प्रकृतीचे लोक जनरली कृश राहतात, ते खूप स्थूल होत नाहीत. राईट. पित्त प्रकृतीचे मध्यम राहतात आणि कफ प्रकृतीचे व्यक्ती या जाड होतात किंवा तसं नाही आहे. वात प्रकृतीचा माणूस पण आजारी पडला आणि त्याला काही विचित्र व्याधी झालं तर जाड होऊ शकतो. आणि कफ प्रकृतीची व्यक्ती पण आजारी पडली आणि विकृतीमुळे फार बारीक पण होऊ शकते. ओके. ओके. त्यामुळे त्याच्या मानस लक्षणांवरून त्याच्या बौद्धिक क्षमतेनुसार आणि त्याच्या एकूण मानसिक इमोशनल सेटअपनुसार तुम्ही जर का डायग्नोज केलं आणि त्याची प्रकृती कळली, तर प्रकृती हे तुम्हाला रोडमॅप आहे, तुम्हाला असं गाईड दिल्यासारखं आहे की तुम्ही या दिशेने गेलात की तुमचं आरोग्य आणि अनारोग्य त्याच्यावरती ठरेल. तर उदाहरणार्थ आता आपल्याकडे अभ्यंग आहे, तर वात आणि पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी नियमित अभ्यंग केलं पाहिजे. विशेषतः वात प्रकृतीच्या व्यक्तीने अभ्यंग केलंच पाहिजे. अभ्यंग म्हणजे फक्त अंगाला तेल लावणं. फक्त ते हल्ली बरेचसे डॉक्टर सुद्धा संध्याकाळी तेल लावून झोपायला सांगतात, ते चुकीचं आहे. अभ्यंगानंतर किंवा तेल लावल्यानंतर ते जर स्वेदन झालं नाही, त्याला शेक नाही मिळाला किंवा ते धुतलं गेलं नाही, तर तो सरफेस, तो परिसर, तो अवयव थंड होतो आणि त्याच्यात उलट वात व्याधी वाढायची शक्यता असते. त्यामुळे म्हणून आपल्याकडे दिवाळीत जसं अभ्यंग केलं जातं की तेल लावा, मग उठणं लावा आणि आंघोळ करा. हे काय खूप मोठं अवघड काम नाही आहे. बरोबर. आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा सगळेजण करू शकतात. तर हे प्रत्येकाने केलं पाहिजे. विशेषतः त्यांची तब्येत बारीक आहे किंवा जे लोक झोपू शकत नाहीत रात्री व्यवस्थित किंवा जे खूप दमतात, दिवसभर AC मध्ये बसतात. आता हल्लीचे IT प्रोफेशनल्स आहेत, तुम्ही जर बघितलं तर सतत संगणकावर, कम्प्युटरवर काम करतात. त्यांच्यासाठी मी आणखी एक म्हणजे आता विषय निघालाच आहे तर सांगतो. पण विशेषतः कॉम्प्युटर काम करणार. राईट. की त्यांचं लॅपटॉपवर काम करायचं, मग तो पुढे खांदे घेऊन बसलाय आणि त्या लॅपटॉपवर जिथे तो बघतोय तिथेच तो टाईप करतोय. मग तर त्याने एकतर ते पोस्चर बदललं पाहिजे. तुम्ही कॉम्प्युटर वरती घेतला पाहिजे, डोळ्याच्या समोर त्याचा स्क्रीन आला पाहिजे.
त्याला एक्सटर्नल माऊस आणि कीबोर्ड वापरला पाहिजे, ताट बसलं पाहिजे. त्याच्यासोबत जर त्यांनी गरम पाणी पिणं किंवा अंगाला तेल लावून आंघोळ करणं किंवा आपल्याकडे घरी तयार केलेले तुपासारखे जे पदार्थ आहेत ते खाणं, कोरडे पदार्थ टाळणं, हे सगळे वाताचे अवगुण आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. की वात वाढला म्हणून वेदना झाली, बरोबर, वात वाढला म्हणून त्वचा कोरडी झाली, हे आपल्याला माहिती आहे. पण त्याचे काही गुण पण आहेत. वात प्रकृतीच्या व्यक्ती ह्या जनरली खूप काटक असतात. त्यांचा फिजिकल स्टॅमिना, ते ॲथलेटिक बॉडी ज्यांची आहे असे लोक असतात. त्यामुळे मी नेहमी आमच्याकडे प्रकृती किंवा याच्याबद्दल देशात विदेशात शिकवताना नेहमी असं सांगतो साहिल की तुम्हाला जर का प्रकृती शिकायची असेल तर एक मेटाफर, एक उदाहरण मी सांगतो की तुम्ही एका जुन्या राज्याची कल्पना करा आणि तिथलं सैन्य हे नेहमीच वात प्रकृतीचं असलं पाहिजे. त्याचा सेनापती पित्त प्रकृतीचा असला पाहिजे आणि राजा हा कफ प्रकृतीचा असला पाहिजे. अच्छा, कारण सैन्याला फार क्विक आणि खूप काटक अशा ऍक्शन्स गरजेच्या असतात. असं प्राचीन काळातलं जर सैन्य घेतलं की ज्याला घोडे चालवावे लागतील, बाण मारावे लागतील, भाले मारावे लागतील आणि फार विचार न करता ऍक्शन्स घ्यावे लागतील, क्रिया फार वेगाने कराव्या लागतील, त्यावेळेला सेनापती जो आहे तो अत्यंत प्रखर देशभक्ती आहे त्याच्यामागे, ते कम्पॅशन आणि पॅशननी ओतप्रोत भरलेला तो सेनापती, आणि तो सगळ्याचा विचार करतोय. फार त्याचा अनालिटिकल थिंकिंग खूप चांगलं आहे आणि तो विसरू शकलेला नाहीये कुठलंच काहीच. हे इंटेलिजंट लोक आहेत, पित्तप्रकृतीचे लोक हे इंटेलिजंट आहे. तुम्ही कुठलेही जर जगावर फार मोठा परिणाम केलेले लोक बघितलेत, मग ते कलाकार असोत किंवा क्रूर कर्म असोत, म्हणजे कोणाचाही विचार केला तुम्ही, नेपोलियन बोनापार्ट पासून हिटलर पर्यंत आणि इंदिरा गांधींपासून, तर हे सगळे पित्तप्रकृतीचे लोक आहेत. ते सतत नाविन्याचा ध्यास घेतलेले, सतत एका नंतर दुसरी महत्वाकांक्षा असलेले, पण त्वचा खूप तेलकट, खूप तीळ येणारी त्वचा, खूप पिंगट केस, खूप पटकन ॲलर्जीज तयार होणारे, किंवा खूप जागायला खूप आवडतं त्यांना, पण त्यांना जागरण सहन होत नाही. त्यांना खायला वेगवेगळं खूप आवडतं, पण खाल्लेलं सहन होत नाही. म्हणजे तुम्ही त्यांना जर विचारलं फोन करून की मी अमक्या एरियात आहे कोथरूडमध्ये, तर मला इथे सगळ्यात चांगलं रेस्टॉरंट, तर त्या साहिललाच विचारा, तो पित्त प्रकृतीचा माणूस आहे, त्याला हे सगळं माहीत असणार. ते फूडी असतात, राईट, ते असे टेस्टफुली राहणारे असतात, पण ते फिजिकली गंधर्वांसारखी प्रकृती मानली पित्त प्रकृती. पित्त प्रकृती ही गंधर्वांसारखी मानली गेली, की ज्याला फार थंडही नाही आवडत, फार उष्णही नाही आवडत, ज्याला फार जागरणही नाही आवडत आणि खूप जास्त झोपही नाही आवडत, ज्याची त्वचा खूप कोरडी नाहीये पण स्निग्ध मात्र आहे, कारण पित्तम सस्नेह तीक्ष्णोष्ण असं सांगितलंय की पित्ताची लक्षणं सांगतानाच असं म्हणलं की सस्नेह पित्त आहे ते. त्यामुळे त्या खूप छान इंटरेस्टिंग आहे हे. म्हणजे तुम्ही कॉन्स्टिट्यूशन प्रकृती जेव्हा समजून घेता तेव्हा ते भविष्य समजण्यासारखे आहे प्रॉपर. ते खूप इंटरेस्टिंग आहे. आम्हाला आता 25 वर्ष प्रॅक्टिस आणि त्याच्या आधीची जी काही 5-7 वर्ष शिक्षणाची गेली, मला असं वाटतं की प्रकृती हे अत्यंत आवश्यक टूल आहे की जे लोकांनी वैद्याकडे जाऊन समजून घेतलं पाहिजे, वाचलं पाहिजे. हल्ली खूप प्रकृती अनालिसिसचे चार्ट्स आणि हे इंटरनेटवर सहज उपलब्ध आहे. त्याच्यातून तुम्ही प्रकृती जर समजून घेतली तर तुम्ही किती वेळ झोपलं पाहिजे, कोणत्या पद्धतीचा आहार घेतला पाहिजे, कोणत्या प्रकारच्या व्यक्तींबरोबर राहिलं पाहिजे, परफ्यूम वापरायचं की नाही, कशा प्रकारचे कपडे घालायचे, कोणतं प्रोफेशन तुम्ही निवडलं पाहिजे, इतका सगळा निर्णय घेण्याच्या संदर्भात तुम्हाला त्याची मदत होते. हो. प्रकृती हे केवळ आणि त्याला काही लागत पण नाही, त्याला काही तुम्हाला अनालाइज करण्यासाठी त्याच्यासाठी काही असे काही टूल्स पण नाहीत की जा आणि मोठी एक्सपेन्सिव्ह टेस्ट करा. प्रकृती प्रत्येकाने समजून घेणं गरजेचं आहे. तुम्ही जसं सांगत होते त्याच्यामध्ये आता जणू काही मला तुम्ही आरसा दाखवता की पित्त प्रकृती कशी असते. कारण की प्रॉपर सगळ्या गोष्टी रिलेट करू शकत होतो मी की माझं प्रॉपर पित्त प्रकृती आहे, मला माहिती आहे ती, तर मग प्रॉपर किती फूडी मी खूप आहे आणि पचत नाही, तर असं आहे. आणि हे खूप छान रिलेट करता येण्याच्या काही गोष्टी आहेत. आणि म्हणून आयुर्वेद हा शाश्वत आहे. आयुर्वेद तुम्ही कुठेही कसाही, आता लोक मला म्हणतात की तुम्ही परदेशात जाता आणि तिथे काय शिकवतात, तिथे ते कुठलीच वनस्पती नाहीये. पण आता आपल्याकडे जर बघितलं साहिल तर आपल्याकडे चहा कुठे होता, म्हणजे पेशव्यांच्या काळात कुणी चहा प्यायलेलं नाहीये किंवा आपल्या छत्रपती शिवरायांच्या काळात कुणी कॉफी नाही प्यायलेलं, बरोबर. तर हे कुठे होतं, ते नव्हतंच आपल्याकडे.
ब्रेड नव्हता, पिझ्झा नव्हता, पास्ता नव्हता, ऑलिव्ह ऑइल नव्हतं, टोमॅटो नव्हता, बटाटा नाही आहे. आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये बटाट्याचं वर्णनच नाही आहे. अलीकडच्या काही ग्रंथामध्ये कदाचित असू शकेल. मिरची नाही आहे, म्हणजे ढोबळी मिरची तर नाहीच आहे. तर हे पदार्थ रोज खातो आपण. बरोबर. तर हे पदार्थांसह आपण आयुर्वेद कसा, कारण त्याची मूल्य, त्याची तत्व ही शाश्वत आहेत. प्रत्येक वस्तू तुमच्यावर कसा परिणाम करेल, प्रत्येक आहाराचा घटक पदार्थ तुमच्यावर कसा परिणाम करेल, त्याची कॉम्बिनेशन्स, दोन कुठले एकत्र पदार्थ खाल्ल्यावर काय तुमच्या शरीरात घडवतील, वात वाढवतील का, पित्त कमी करतील, कफ बॅलन्स करतील, हे सगळं तुम्हाला कुठल्याही पदार्थावर वापरता येऊ शकतं, कशाही कॉम्बिनेशन्स. त्यामुळे आमचे एक सहकारी आहेत, त्यांनी इटालियन किंवा मेडिटेरेनियन प्लांट्सवरती आणि तिथल्या उपलब्ध आहार संस्कृतीवरती आयुर्वेदाचा कसा अभ्यास, आमची एक डॉक्टर शार्दुली तेरवाडकर म्हणून आहे, तिने साऊथ आफ्रिका, दक्षिण आफ्रिकेतल्या वनस्पतींवरती उत्तम काम केलं. आणि PH कुलकर्णी, जे मी पांडुरंग हरी कुलकर्णींचं आता नाव घेतलं, त्यांनी तर अशा प्रकारे खूप विद्यार्थी घडवले जगभरात, ज्यांनी तिथल्या संस्कृतीला अनुषंगून एक आयुर्वेदाचं महत्त्व त्या ठिकाणी दिलं. तर तुम्ही जेव्हा आयुर्वेदाच्या या संकल्पना लोकांना देता, तेव्हा त्या कुठेही वापरता येऊ शकतात. बरोबर. आयुर्वेद म्हणजे फक्त च्यवनप्राश नाही, आयुर्वेद म्हणजे फक्त शिरोधारा नाही, आयुर्वेद म्हणजे फक्त मालिश नाही, आयुर्वेद म्हणजे फक्त हळद नाही. हे सगळं आणि त्याच्या पुढे फार मोठा समुद्र असलेलं म्हणजे आयुर्वेद शास्त्र आहे. आणि तुम्ही जर थोडं थोडं रोज बघत शिकत राहिलात, लोकांना फक्त रेमेडीज पाहिजे असतात. लोकांना फक्त माझे केस गळतायत तर मी काय करू, आणि मला सर्दी आली तर मी काय करू, ह्याच्यापेक्षा फार मोठा आयुर्वेद आहे. आयुर्वेदाचं सगळ्यात महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन, आता जागतिक आरोग्य संघटना असं म्हणते की आयुर्वेदाची आरोग्याची जी त्यांनी व्याख्या सांगितली, त्याच्यात असं म्हणतात की शरीराची, मनाची आणि साऊंड माइंड, बॉडी अँड स्पिरिच्युअल हेल्थ, हे सगळं मिळून. तर आयुर्वेद पूर्वी तेच म्हणत होता, 5,000 वर्षापूर्वी, जेव्हा कदाचित 5,000 वर्षापूर्वीपर्यंत, पूर्वी सुद्धा. बरोबर. कारण तेव्हा पण ते म्हणत होते की प्रसन्न आत्मेंद्रिय मनहा, म्हणजे तुमचा आत्मा, इंद्रिय आणि मन प्रसन्न असेल तर आपण, आत्म्याचं माहिती नाही पण निदान इंद्रिय आणि मन प्रसन्न राहील अशी जीवनशैली, असा आहार, असे विचार हे का नाही करू शकत? करायला पाहिजे. एक उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे आल्याचा चहा घेतला जातो. तर आल्याचा चहा वर्षभर घेता कामा नये. म्हणजे आलं आणि सुंठ यात फरक आहे, पदार्थ एकच आहे. बरोबर. काय फरक आहे तर कैरी आणि आंबा पदार्थ एकच आहे, पण कैरी आणि आंब्याचे पिकल्यानंतरचे गुणधर्म पूर्ण वेगळे आहेत. तसं आलं आहे. तर आल्याचा म्हणजे आलं ओलं असताना आणि आलं वाळल्यानंतर त्याची सुंठ पावडर करून घेतल्यानंतर त्याचे पूर्ण गुणधर्म वेगळे आहेत. त्यामुळे सुंठ पावडर तुम्ही रेग्युलर वर्षभर घेतली तर त्याचा काही त्रास नाही, कारण पचल्यावरती थंड आणि गोड होते. पण आलं मात्र पचल्यावर उष्ण आणि तिखट होतं. त्यामुळे आल्याचा चहा खूप थंडीच्या दिवसात किंवा खूप पावसाळ्याच्या दिवसात घेतला तर ठीक आहे. ओके. पण तो आपल्याकडे जेव्हा उन्हाळा आहे, ऑक्टोबर हीट आहे, तेव्हा आल्याचा चहा पितायत, तर त्याला आपल्याकडे सर्रास भर उन्हात लोक तरी टपरीवर उभं राहून चहा पितात, आणि तो पण आल्याचा खूप दणदण उकळलेला. तर ते मला असं वाटतं की आपल्याकडे जीवनशैलीतलेच बदल हे जर का आपण केले तर स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षण असं म्हटलं गेलं. आयुर्वेद म्हणतो की स्वस्थ माणसाच्या स्वस्थतेचं, निरोगीपणाचं रक्षण आधी करा. त्याला त्याची लाईन ऑफ थिंकिंग, त्याचे आहाराचे चॉईसेस, त्याला कसं वागलं पाहिजे, कशा प्रकारचे विचार केले पाहिजेत, हे सगळं शिकवा. आणि मग त्याला आजारी पडला तर आम्ही आहोत. आरोग्य मेंटेन करणं आणि आजारी पडल्यास ते आजार दूर करणं, हे दोन्ही पद्धतीनं वलसम विचार करणारं एकमेव शास्त्र म्हणजे आयुर्वेद. आपल्याला आता खूप टॉपिक्स ह्याच्यामध्ये आले, त्याच्यामध्ये माझे प्रश्न खूप छान आले माझ्या डोक्यामध्ये की जर आपण आयुर्वेद म्हणतोय त्यावेळेस आयुर्वेदाच्या नुसार आपल्याला रेमेडीज आता तुम्ही खूप छान सांगितल्यामध्ये, तर त्याच्यातली एक दोन आपल्याला जर लोकांना एक्झाम्पल्समधून सांगता आले तर समजा आता डाएटच्या ह्याच्यामध्ये आपण जर बोलायचं झालं न्यूट्रिशन, तर वात किंवा कफ आणि पित्त ह्या तिघांसाठी वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं डाएट त्यांच्यासाठी असू शकेल, आपण जर सांगता आला तर. खरंय. हा पण एक खूप चांगला प्रश्न आहे साहिल. मी आता एक जनरल रेकमेंडेशन्स काही सांगतो की आम्ही लोकांना हल्ली सांगतोय की तुम्ही आजूबाजूला बघा की कशामुळे, कोणत्या आजारांनी लोक जास्त सिरियस आजारी पडतायत. ओके. तुम्हाला घरात, नातेवाईकांमध्ये, गावात, गल्लीत
देशात, राज्यात तुम्हाला बघता येईल की कोणत्या आजारांनी लोक जास्त आजारी पडतायत आणि त्या आजाराला आपल्यापर्यंत न येऊ देण्याच्या संदर्भामध्ये तुम्ही तुमचा आहार ठरवला पाहिजे. बरोबर. आता जर तुम्ही अलीकडच्या काळात पाहिलं तर साथीनी, म्हणजे ऑफकोर्स कोविडच्या साथीने लोक गेले वगैरे सगळं बरोबर आहे, परंतु लोक मरतायत कॅन्सर्स, हार्ट डिसिजेस, डायबिटीज आणि त्याच्या कॉम्प्लिकेशन्सनी जास्त लोक मरतायत. आणि ह्या सगळ्यांच्या मागे मला असं वाटतं की अग्नी, आपल्याकडे आयुर्वेदामध्ये अग्नी नावाची फार सुंदर संकल्पना आहे. अग्नी म्हणजे लार्जली त्याला एक समजून घेण्यासाठी म्हणून आपण अग्नी म्हणजे मेटाबॉलिझम असं म्हणू शकतो. एका गोष्टीचं आपण जे आहार म्हणून किंवा द्रवपदार्थ म्हणून घेतो त्या सगळ्या पदार्थांचं शरीरासाठी उपकारक चांगल्या घटकांमध्ये रूपांतर आणि जे नको ते बाहेर फेकून देणं. आता हल्ली ह्या दोन्ही गोष्टी नीट होत नाहीत. म्हणून तुम्ही फॅट मेटाबॉलिझम हे आता अलीकडे जास्त तुम्हाला लक्षात येईल की फॅट मेटाबॉलिझम बिघडले. तुम्ही शुगर मेटाबॉलिझम चांगलं नाही, लवकर लहान मुलांमध्ये शुगरचे डिसीजेस दिसतात, BP 32 हार्टचे किंवा हायपरटेन्शन दिसतं. लिपिड्स हल्ली खूप लहान वयात 22, 24, 28 वर्षाच्या मुलांमध्ये, तरुण बारीक आणि चांगला स्टॅमिना असलेल्या लोकांमध्ये पण कोलेस्टेरॉल जास्त दिसतं. तर प्राधान्याने मी सगळ्यांना एक रेकमेंडेशन करतो की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5 पदार्थ मी आमच्या क्लिनिकमध्ये पण रेग्युलरली सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे तेल. तर आताचे लोक मला म्हणतात की कोणतं तेल सगळ्यात चांगलं आहे, की आम्ही कोल्ड प्रेस्ड ऑइल्स घेऊ का, की पूर्वीचे ज्या पद्धती घेऊ शकता, घाण्याचं घेऊ शकता, कारण ते कोल्ड प्रेस्ड असतं आणि ते रिफाईन नसतं. पण मला जर विचाराल की कोणतं तेल सगळ्यात चांगलं, तर सगळ्यात कमी तेल हे सगळ्यात चांगलं. म्हणजे लेस ऑइल इज द बेस्ट ऑइल. कारण तितकी आता आपल्या अनफॉर्च्युनेटली चांगली हालचाल नाही. आयुर्वेदाने सांगितलं की तिळाचं तेल सगळ्यात चांगलं. परंतु शेंगादाण्याचं तेल, त्याच्यात मिक्स केलेलं राईस ब्रान आणि करडईचं तेल, अशी काही कॉम्बिनेशन्स वापरतात. काही लोक सूर्यफूल, करडी आणि ही तेल वापरतात. पण कोल्ड प्रेस्ड ऑइलचा एक प्रॉब्लेम आहे की त्याचा धूर खूप होतो आणि त्याच्यात तळायचं झालं तर दॅट्स व्हेरी डिफिकल्ट. म्हणजे ते खूप त्याचं, म्हणून कमी तेल वापरा. कमी म्हणजे किती, तर 600 ते 700 मिलीलिटर पर पर्सन पर मंथ, प्रति व्यक्ती प्रति महिना 700 ml. म्हणजे 2 लोक राहत असतील एका घरात तर सगळे मिळून स्निग्ध पदार्थ साधारण 1.5 लिटर त्याच्या शरीरात गेले पाहिजेत. मग तुम्हाला कोलेस्टेरॉलची रिस्क आपोआप कमी होते. लोक मला म्हणतात तुम्ही आता आयुर्वेदाचे लोक, मग कोलेस्टेरॉल वगैरे या गोष्टी कशा काय बोलता. तर ही जी आधुनिक शास्त्राने आणलेली सगळी सुविधा आहे, ज्या तपासण्या आहेत, त्याचं आयुर्वेदाचं काही भांडण असायचं कारण नाही आहे. म्हणजे मी मागे एका मुलाखतीत म्हणलं की इफ आयुर्वेद अँड ॲलोपॅथी कम टुगेदर, इंडिया विल बिकम मेडिकल सुपर पॉवर. सो मला हे खूप चमत्कारिक वाटतं की कुठल्या तरी प्रेज्युडाईजमध्ये लोक बोलत असतात आणि लोक म्हणतात की आम्ही फक्त आयुर्वेदाचे फॉलोअर्स आहोत, आम्हाला ॲलोपॅथी अजिबात नाही आवडत. म्हणजे असं का, की ॲलोपॅथीचे लोक म्हणतात ते आयुर्वेद म्हणजे सगळं थोतांडे, असंही नाही आहे. बरोबर. इतक्या विद्यापीठांमध्ये, इतक्या जगभरातनं ज्याच्याबद्दल बोललं जातं, शिकलं जातं, वापरलं जातं आणि मोठे मोठे आजार बरे होतात. आमच्याकडे साहिल जोडपी येतात 8-8, 9-9 वर्ष ज्यांना मुलं झालेली नाहीत. आणि जर का दोघांना व्यवस्थित आपल्याकडे बीजशुद्धीपासून तर रसायन चिकित्सेपर्यंत सगळ्या प्रकारच्या चिकित्सा, ओरल मेडिकेशन, मी तर म्हणजे पंचकर्म वगैरे बोललो पण नाही आहे, आणि थोडे जीवनशैलीतले बदल सांगितले, तर त्यांना नॅचरली कन्सिव्ह झालेली कितीतरी जोडपी आहेत. आता हा आनंद कुठल्या शब्दात तुम्ही वर्णन करू शकता. बरोबर. हे समाधान तुम्ही, हे आशीर्वाद जे आहेत, आणि ही दिस इज द ब्युटी ऑफ आयुर्वेद. आमच्याकडे रुमॅटॉइड आर्थरायटिसचं फार मोठं काम चालू आहे सध्या, आणि मी माझ्या छोट्या क्लिनिकबद्दल बोलतोय. जगभरातनं आपल्याकडे विद्यार्थी येतात, वेगवेगळ्या संस्थांमध्ये आम्ही जातो, त्यांचं किती मोठं काम असेल. बरोबर. रुमॅटॉइड आर्थरायटिस सारखे आजार आहेत की ज्यांना स्टिरॉइड्स, पेन किलर्स आणि इम्युनोमॉड्युलेटर सतत घ्यावे लागतात. त्यांचे शेकडो साईड इफेक्ट्स आहेत. कुठल्याही साईड इफेक्ट शिवाय आयुर्वेदाची औषधं घेऊन उत्तम त्यांचं सगळं कंट्रोलमध्ये राहतं. कितीतरी पेशंट्स आहेत, शेकड्यात पेशंट्स आहेत, किंवा मणक्याचे विकार आहेत की ज्यांच्यावरती जर तुम्ही जीवनशैली, पंचकर्मांमधले काय पिंडस्वेदासारखे, बस्तीसारखे प्रकार, उपचार केलेत तर अतिशय उत्तम पद्धतीने मणक्याचे विकार बरे होतात. म्हणजे ज्या व्यक्तीला पाय वर घेताना, त्याला SLR असं म्हणतात, स्ट्रेट लेग रेझिंग टेस्ट, 30-40 डिग्रीला पाय वर गेला की कमरेत कळ यायची, शिंका येताना किंवा खोकला येताना कंबर दुखायची,
प्रचंड मोठी कळ, सायटिक पेन ज्याला व्हायचा, राईट. तर ते लोक आपल्याकडे कुठल्याही सर्जरीशिवाय उत्तम पद्धतीने बरे होतात. मग का एकत्र नाही आणायचं? शेवटी जर कुठल्याही वैद्यकीय शास्त्राचा मूळ उद्देश हा सगळ्या समाजाचं भलं, प्रत्येक व्यक्तीला निरोगी बनवणं हाच असेल, तर आपण ते केलं पाहिजे. तुमचा प्रश्न होता की टिप्स काय, 5 पदार्थ. पहिला आपण सुरू केलं तेल. बरोबर. तर तेल हे प्रति व्यक्ती प्रति महिना 700 मिलीलिटर स्निग्ध पदार्थ सगळे मिळून, तेल, मीठ वरून घेतलेलं किंवा खारट पदार्थ जे आहेत ते आहारामध्ये अतिशय कमी प्रमाणात असले पाहिजेत. ओके. लोकांना काकडीला लावून, टोमॅटोला लावून, भातावर प्रत्येकावर मीठ घ्यायची सवय असते. मीठ हा क्षार आहे आणि तो अनफॉर्च्युनेटली आता इंडस्ट्रीमध्ये तयार होतो. त्यात कदाचित खूप आयोडीन पण ऍड केलं जातं आणि असंही म्हटलं जातं की त्याचा संबंध थायरॉइडच्या हेल्थशी आहे. त्यामध्येच अजून एक छोटं ऍड करतो. आता रिसेंट स्टडी वाचला की मिठामध्ये देखील मायक्रोप्लास्टिक सापडतात. हो, ते तर आता समुद्रातच आहे. सगळं प्लास्टिक समुद्रातच जातं. प्लास्टिक या विषयावरती वेगळं आपल्याला पॉडकास्ट केलं पाहिजे, खरोखर केलं पाहिजे. कारण मी आता मध्यंतरी युरोपमध्ये जेव्हा पाहिलं तर घरटी 1-2 पेशंट्स आहेत कॅन्सरचे, आणि आम्हाला समजत नाहीये की हे इतकं उत्तम फळं खातात, मोकळी हवा घेतात, भरपूर व्यायाम करतात. तर आम्हाला लक्षात आलं की इटली आणि स्पेन विशेषतः हे लोक सगळं पाणी जे काय पितात ते सगळं पाणी प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये विकत घेतात. काही वर्षापूर्वीपर्यंत आम्ही बघत होतो की त्या काचेच्या मोठ्या मोठ्या बाटल्या असायच्या किंवा 2-2 लिटरच्या काचेच्या बाटल्या असायच्या, आणि आपल्याकडे जसं दूध प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये आलं की काचेच्या बाटलीत आलं की ती काचेची बाटली परत द्यायची. किंवा आपल्याकडे पूर्वी शीतपेय पण सगळी काचेच्या बाटलीत होती. ते आता अनफॉर्च्युनेटली प्लास्टिकच्या बाटलीत येतं, आणि तुम्ही प्लास्टिकची बाटली जर उचलली तर ती थोडी दाबली जाते, त्याचा कडकन आवाज येतो. त्या आवाजामुळे त्या बाटलीचं प्लास्टिक पाण्यात उतरतं, त्या पदार्थात उतरतं, ते तुम्ही प्लास्टिक पितं. त्याला मायक्रो प्लास्टिक असं म्हणतात. आणि खरं आहे तुम्ही जे बोललात ते, की तुम्ही जर का प्लास्टिक टाळलं, तुम्ही सगळ्यांनी जे कोण सगळे आता हे पॉडकास्ट ऐकतायत त्यांना माझी फार हात जोडून विनंती की सगळ्या मुलांना तुम्ही काचेच्या किंवा मुलं हल्ली काचेच्या बाटल्या नाही वापरू शकत, परंतु तुम्ही सगळी क्रॉकरी, प्लास्टिक सगळं काढून टाका. अल्टरनेटिव्ह आहेत आपल्याला. स्टीलच्या बाटलीला काय प्रॉब्लेम आहे? सगळ्या मुलांनी स्टीलच्या पाण्याच्या बाटल्या नेल्या पाहिजे. सगळ्या ऑफिसमध्ये जाणाऱ्या लोकांना माझी हात जोडून विनंती, निदान सॉस किंवा निदान लोणच्यासारखे जे पदार्थ आहेत की जे सहज प्लास्टिक त्याच्यात उतरू शकतं, असे तरी पदार्थ तुम्ही प्लास्टिकमध्ये वापरू नका, स्टील वापरा. पहिला पदार्थ आहे तेल, दुसरा पदार्थ आहे मीठ, दुसरा पदार्थ आहे गोड. आपल्याकडे सणासुदीला किंवा मोठं यश मिळाल्यानंतर खूप गोड वापरायची सवय आहे दुर्दैवाने, आणि त्यातला गुळाचं प्रमाण कमी झालं. पूर्वी गुळाचे सगळे पदार्थ केले जात असत, तर ते आता खूप रिफाईंड शुगर, आपण पांढरी शुभ्र साखर खातो, तर ते विषच आहे. म्हणजे ज्या प्रकारे इन्सुलिन रेझिस्टन्स पूर्वी फक्त इन्सुलिनचा डायबिटीसशी संबंध एवढं आपल्याला माहित होतं, पण आता लठ्ठपणामुळे होणारे बाकी संधिवातासारखे किंवा हाडांच्या जिजीसारखे जे परिणाम आहेत, किंवा इन्सुलिन रेझिस्टन्समुळे येणारे वंध्यत्व, म्हणजे मूल न होण्याच्या मागे आली इन्सुलिन रेझिस्टन्स, PCOD तुम्ही ऐकला असेल शब्द, ते पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम, हे ज्या मुलींमध्ये आहे अशा व्यक्तींना इन्सुलिन रेझिस्टन्स आणि किती व्यायाम केला तरी वजन कमी न होणं, किंवा तर खूप लहानपणापासूनच खरं साखरेचं प्रमाण, गोडाचं प्रमाण खूप कमी असलं पाहिजे. ओके. इतकं गोड आपण नव्हतो खात कधी, इतका भात नव्हतो खात. माझा पुढचा पदार्थ आहे तेल, मीठ, गोड. गोडाचं प्रमाण पहिलं कमी करा. ज्यांना घरात डायबिटीस आहे, आई वडील मामा काका यांनी तर अगदी लहानपण म्हणजे 22-25 पासून गोड कमी केलं पाहिजे. आणि हे सगळं सवयीवर आहे की 1.5 चमचा साखर घातल्याशिवाय चहाची चव नाही लागत वगैरे, हे सगळ्या मूर्खपणा आहे. म्हणजे असं काही नसतं. तुम्ही ठरवलं तर अर्धा चमचा किंवा अजिबात न साखर घातलेलाही चहा छानच लागतो, असं काही नाहीये. हे तुमचं परसेप्शन आहे. आता जगभरात कुठेही कॉफीमध्ये दूध आणि साखर नाही घातलं जात, तर आपण तसे प्रयत्न करायला काय हरकत आहे. आपल्या घरात जर खरोखर आपल्याला माहिती आहे की वडिलांना किडनीचा आजार होता, त्यांना आधी त्या डायबिटीसमुळे किडन्या त्यांचा त्रास झाला किंवा फेल झाला किडन्या, तर आपण तेवढं जागं राहून काम करायला पाहिजे. बरोबर. तर गोड पदार्थ, फळांसह सगळे गोड. माझा एक विद्यार्थीच आहे, आयुर्वेदाचा विद्यार्थी, तो म्हणला माझ्या एका प्रमेहाच्या पेशंटची शुगर कमी होत नाही. म्हणलं त्याला मुळात प्रमेह असा शब्द तू वापरू नकोस, त्याला मधुमेहच म्हण, त्याला डायबिटीज म्हण.
आणि प्रमेयामध्ये कारण सांगितलं की तुम्ही मधातनं काही प्रमेयांमध्ये मध चालतो असं, आणि तो मधातनं त्याला पावडर देत होता. आणि मला म्हणलं की मधातली शुगर, मधामुळे शुगर नाही वाढत. तर अशा कन्सेप्ट, अशा चुकीच्या संकल्पना जगात खूप ठिकाणी आहेत. फळांनी शुगर वाढत नाही असं काही नाही. जो पदार्थ गोड लागतो आणि जो पचल्यावर गोड होतो, म्हणजे भात पचल्यावर गोड होतो, गहू पचल्यावर गोड होतो, तर तो तुम्ही, ज्यांचं वजन लवकर कंट्रोलमध्ये येत नाहीये, ज्या लोकांना घरात अशा प्रकारचा इतिहास आहे शुगरचा किंवा शुगरमुळे होणाऱ्या इतर कॉम्प्लिकेशन्सचा, त्यांनी सगळ्यांनी गोड पदार्थ फळांसह कमी केले पाहिजेत. काही ठराविक फळं आहेत जी आंबट गोड राहतात किंवा रसाळ फळं आहेत, पण घराची जी फळं आहेत जी पूर्ण गोड, सीताफळ, आंबा, चिक्कू, हे एकदम मॉडरेशनमध्ये खाल्लं पाहिजे किंवा नच खाल्लेलं बरं. आणि तेल, मीठ, गोड भात, आपल्याकडे एवढा भात आणि इतका पॉलिश्ड राईस कधीच खाल्ला जात नव्हता. आपण भाकरी खाणारे पठारावरचे लोक आहोत. आपल्याकडे पोळीचं आणि भाताचं प्रमाण वाढलं, तेलाचं प्रमाण वाढलं, सगळे लोक आजारी झाले, असं माझं स्पष्ट मत आहे. आपल्याकडे पठारावर राहणारा शेतकरी लोकांचा आपला समुदाय आहे. बरोबर. आणि महाराष्ट्र हा फिजिकली ऍक्टिव्ह असलेल्या लोकांचा राज्य आहे. बरोबर. जे चालतात, धावतात, कष्ट करतात, उन्हात राहतात, पण हे सगळंच राहिलेलं नाहीये. आणि त्या उलट आपण भात, तेल, गोड आणि गहू हे खूप खायला लागलो. बरोबर. त्यामुळे तेल, मीठ, गोड, भात आणि गहू, तर गव्हाचंही प्रमाण, पोळीच्या ऐवजी जर का भाकरी खाल्ली, आणि आता भारत देश सुद्धा मोठ्या प्रमाणात मिलेट्स बद्दल बोलतो आहे, तर सगळ्या प्रकारच्या मिलेट्सच्या भाकऱ्या करून खाल्ल्या किंवा डाळींची धिरडी पराठे करून खाल्ले. आणि भाजी भाकरी खाण्याची जी मजा आहे साहिल, ही मराठी माणसाला कोणी सांगायला नको. बरोबर, अगदी बरोबर. ते आपण पूर्ण बॅक टू बेसिक जायला पाहिजे. आपण खूप अंधानुकरण करतो. ज्या रोट्या खाल्ल्या जातात मैद्याच्या, किंवा ज्या पद्धतीने हल्ली पिझ्झा खाल्ला जातो, तर हे असे जाड पिझ्झा बेस असलेले, आणि कुठलं ते चीज, इतकं चीज तयार होण्या इतकं दूधच नाही आपल्याकडे. बरोबर. काय चीज हा पदार्थ कुठून आला आपल्याकडे? आता मी असं बघतो की मी परदेशात सुद्धा सांगतो की टोमॅटो आणि चीज किंवा मीठ, जे तिथे खूप मोठ्या प्रमाणावरती मोठ्या प्राण्यांचं मांस खाल्लं जातं. म्हणजे घोडा, बैल, डुक्कर, असे खाल्ले जातात. मी त्यांना सांगतो की तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर हळूहळू आता हे कमी करायला लागेल. तसं आपल्या इथल्या लोकांना माझे हात जोडून विनंती की तुम्ही गहू कमी करा. तुम्ही हे जे दुधाची व्यंजनं खाताय, की पनीर, आता इतकं पनीर तयार होण्या इतकं दूध तरी होतं का तयार आपल्याकडे जिथे 80-90 रुपयाला लिटर जे दूध मिळतं तेच मुळात चांगलं आहे की नाही आपल्याला माहिती नाही. तेच इतकं केमिकल युक्त जर असेल तर दुधाचं प्रमाण कमी केलं पाहिजे. हे जे 5 पदार्थ आहेत, तेल, मीठ, गोड, भात, गहू, याच्याबरोबर आपण दुधाचंही प्रमाण, दुग्धजन्य पदार्थांचं प्रमाण आता कमी करायची वेळ आलेली आहे. राईट. असे जर आपण जसं आपण डाएट म्हणतोय तसं त्यासोबत लाईफस्टाईल चेंजेस जर काही करता, फार महत्वाचा भाग आहे, खूपच महत्वाचा. साहिल, लाईफस्टाईल म्हणाल तर लाईफला काही स्टाईलच राहिलेली नाही. नो स्टाईल इज आवर लाईफस्टाईल असं सध्या झालेलं आहे. आणि अनफॉर्च्युनेटली आता कुठून सुरुवात करावी हे मला कळत नाहीये. की तुम्ही झोपेपासून उठण्यापर्यंत सगळ्याच गोष्टींवरती बदल करायची गरज आहे. ओके. माझ्याशी परवा एक जण खूप वाद घालत होते की तुम्ही म्हणता की सकाळी उठल्या शौचाला जायला पाहिजे, तर जर आलेली नसेल तर कसं काय? ते येणं आणि न येणं तुम्ही ट्रेन करण्यावर आहे. आमच्याकडे लहान मुलांचं क्लिनिक पण आहे, तर आम्ही सगळ्या आयांना सांगतो की पहिलं उठल्या पहिलं उभं राहतो मनुष्य. जेव्हा मनुष्य, अस्वल आणि माकड हे 3 अपराईट, ज्यांचा पाठीचा कणा उभा आहे, ते उभे होतात, त्यावेळेला खाली आपोआप नॅचरल प्रेशर तयार होतं. ते आडव्या प्राण्यांमध्ये नाही. म्हणजे गाय, म्हैस, घोडा यांची पचनशक्ती, त्यांची जी एलिमेंटरी कॅनॉल आहे तो सतत आडवाच राहतो. बरोबर. त्यांना ते प्रेशर आपोआप जनरेट होतच नाही, पण माणसामध्ये होतं. त्यामुळे पहिलं उठलं की काम केलं पाहिजे शौचाला जाणं. तिथे जास्त वेळ न बसणं. उठलं की पाणी नाही प्यायचं, चहा नाही. कोणतरी परवा सांगत होते की उठल्या 2 ग्लास पाणी प्यायला पाहिजे, ब्रश न करता प्यायला पाहिजे. ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर अशा खूप वेगवेगळे चमत्कारिक, आमच्याकडे दंत धावन, दात धुणे, जिव्हा निर्लेखन म्हणजे जीभ स्वच्छ करणे, कवळ म्हणजे चूळ भरणे, गंडूश म्हणजे चूळ धरून ठेवणे, असे खूप उत्तम दंतमंजन, हे इतकं सुंदर आयुर्वेदामध्ये ट्रॅडिशनल पद्धतीनं आपल्याकडे होतं. ते सगळं कुठे गेलं? उठलं की शौचाला गेलं पाहिजे. ओके. पहिली गोष्ट. नाही झाली तर 5 मिनिटात बाहेर निघून आलं पाहिजे. पाऊण तास बसून राहतात. हल्ली तर पूर्वी न्यूजपेपर वाचायचे, हल्ली रील बघत बसतात. अरे तुम्ही कुठे कोणती गोष्ट करायची याचं भानच राहिलेलं नाही. त्यामुळे हल्ली फिशर्स,
म्हणजे मूळव्याधीचे सगळे प्रकार, पाईल्स, फिशर, फिस्टुला, जास्त वेळ बसणं, सकाळी लवकर न जाणं, की कारण मळ हा पदार्थ, हा घटक असा आहे की जितका जास्त शरीरात राहील तितकं त्यातलं पाणी, तिथले न्यूट्रिएंट्स शरीर शोषून घेईल. त्यामुळे जितकं मुलांच्या बाबतीत तर हे नीट लक्षात ठेवलं पाहिजे, उठलं की शौचाला गेलं पाहिजे. दुसरा एक फार महत्वाचा नियम म्हणजे पाणी. तुम्ही खूप लोक म्हणतात की खूप पाणी प्यायला पाहिजे आणि खूप लोक म्हणतात की पाणी कमी करा. तर पित्त प्रकृतीच्या व्यक्तीला जास्त पाणी लागेल, कफ प्रकृतीच्या माणसाला कमी पाणी लागेल. परंतु घोटघोट जेवताना मध्ये मध्ये पाणी पिणं आणि उन्हाळ्या व्यतिरिक्त प्रत्येक वेळेला जेवण करत असताना तरी कोमट पाणी पिणं. तुम्ही जर साऊथला, केरळमध्ये गेलात तर गरमगार पाण्याचा 2 जार घेऊनच माणूस जेवणात वाढत असतो. त्यामुळे गरम पाणी पिणं किंवा गरम पदार्थ, पातळ पदार्थ खाणं, कोरडे पदार्थ न खाणं, हा एक फार महत्वाचा नियम आहे. आपल्याकडे दुर्दैवाने फार मोठा समाज घटक हा टिफिन मधलं जेवतो. बरोबर. टिफिन मधलं जेवण करत असताना मध्ये मध्ये निदान पाणी तरी प्या. असं म्हटलं जातं की जेवणाच्या शेवटी पाणी पिऊ नये किंवा प्यायचं असेल तर जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी प्यावं, मध्ये पाणी पिऊ नये. जेवणाच्या भोजनांते विषप्रदम, जेवणाच्या शेवटी प्यायलेलं पाणी विषासारखं वाईट असतं असं आयुर्वेद म्हणतो. परंतु भोजनांते विषप्रदम मग कधी प्यायचं, तर जेवण करत असताना प्यायचं. जेवण करत असताना घासाला पोटात जठरामध्ये जाण्याच्या तयारीचं बनवणं हे पाण्याचं काम आहे किंवा द्रव पदार्थांचं काम आहे. म्हणून आपल्याकडे आमट्या, कुस्करून खाणं, लक्ष देऊन जेवण, 32 वेळा चाव वगैरे हे सगळं विसरूनच गेलो आपण. राईट. उभ्यानी कुठेही टपरीवर किंवा कुठल्याही मोठ्या स्टोअरमध्ये उभं राहून खायचं, ते सगळं कोरडं, त्याच्या सगळं इतकं चीज घातलेलं, त्यात इतका पाव भाजलेला घाणेरडा, आणि ते सगळं खाऊन काय तुम्ही अपेक्षा नाही करू शकत. बरोबर. तुमच्याकडे लठ्ठ, आळशी, जे प्रेमळ नसलेले, रागीट, कायम कंटाळलेलेच लोक इथून पुढच्या काळात जन्माला येणार असतील, ते तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही ही जीवनशैली ठेवा. रात्रीच्या झोपेबद्दल पण एक फार महत्वाचं, आम्ही एक पायलट स्टडी केला होता. 100 लोकांना आम्ही झोपेच्या वेळा बदलण्याच्या संदर्भात काही गोष्टी दिल्या. आमच्या असं लक्षात आलं की स्क्रीनचा तुमच्या मेंदूवरती ऍट द सबकॉन्शियस परिणाम होत असतो. तर मोठा स्क्रीन असेल, तुम्ही सिनेमा बघून आलात घरी आणि झोपलात तर त्याचा फार म्हणजे थिएटरमध्ये सिनेमा बघितलात तर त्याचा फार मोठा इम्पॅक्ट येत नाही. परंतु स्मॉलर द स्क्रीन इज द लार्जर इम्पॅक्ट तुमच्या सबकॉन्शियसवरती, कारण झोप तुम्हाला हील करते. म्हणजे रॅपिड आय मोमेंट, जेव्हा डोळे अर्धवट उघडे आणि हालत असतात तेव्हा तो मनुष्य गाढ झोपेत असतो. जेव्हा लहान मुलं तुम्ही बघितली असते, गाढ झोपलेली असतात, त्याचे डोळे हालतात आणि थोडे उघडे असतात. बरोबर. तशी झोप हल्ली लोकांना मिळतच नाही. अगदी बरोबर. तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, रात्रीच्या जेवणात कोरडा पदार्थ खाता कामा नये. संध्याकाळी 5 नंतर चहा किंवा कॉफीचं सेवन करायचं नाही. आणि झोपेच्या 42 मिनिटं, आम्ही तो जो 100 लोकांचा स्टडी केला त्याच्यात असं लक्षात आलं की छोटेसे जसजसे स्क्रीन्स होत चालले तसं त्याचं जास्त इम्पॅक्ट, पुढचे 1 तास 2 तास त्याचं सबकॉन्शियसला इम्पॅक्ट निघूनच जात नाही, ते चालूच राहतं. तुम्हाला कळत नाही ते. बरोबर. पण तुम्ही जे बघितलं, तुम्ही रील्स बघितले, तुम्ही त्या ऍक्ट्रेसेस, ऍक्टर, खेळ, विनोद जे काय बघितलं तर दिवसा सकाळी दुपारी बघा, रात्री नका पाहू. 42 मिनिटं आधी तुमचा फोन तुमच्यापासून दूर गेला पाहिजे. बेडरूम मध्ये फोन न्यायचाच नाही. म्हणजे अनेक जे दुष्परिणाम आहेत छोट्या स्क्रीनचे आणि सतत उपलब्ध असलेल्या कंटेंटचे, त्यातला एक महत्वाचा दुष्परिणाम म्हणजे झोप नष्ट होणं. आणि झोप झाली नाही, आयुर्वेद असं म्हणतो की 3 उपस्तंभांपैकी म्हणजे 3 खांबांपैकी ज्याच्यावर तुमचं संपूर्ण आरोग्य, आयुष्य उभं आहे, त्यातली एक झोप आहे. पूर्वी लोकांना कुठेही झोप लागायची. म्हणजे बसमध्ये बसलाय, आपल्या आजोबा बघा तुम्ही, जो बसमध्ये बसले किंवा कुठे शेतावर गेले, तिथे इतका आवाज येतोय, गाड्यांचे आवाज येत आहेत आणि उन्हाळा आहे खूप, तरी त्याला झोपेला प्रॉब्लेम नव्हता. हल्ली लोक शांत झोपू शकत नाहीत. म्हणजे त्याची अनेक वेगवेगळे फॅक्टर्स असू शकतील, परंतु स्क्रीन, संध्याकाळी घेतलेला चहा आणि कॉफी, उशिरा संध्याकाळी घेतलेला चहा आणि कॉफी, कोरडे पदार्थ आणि इतर वेगवेगळ्या गोष्टींवर झोप अवलंबून असते. आता त्याच्यामध्ये मला एक सांगायचं आहे की पॉडकास्ट ही ऐकायची गोष्ट आहे, म्हणून झोपा लावून बाजूला ठेवून द्या. असे आपण काय फार प्रेक्षणीय नाही आहोत, त्यामुळे तुम्ही लावा आणि ऐकत बसा. लावा फोन आणि ऑडिओ चालू ठेवा बाजूला, म्हणजे तुम्हाला चर्चा ऐकण्यात पण मजा येईल. करेक्ट. आणि मला असं वाटतं की पूर्वीच्या ज्या गोष्टी होत्या की वाचन करणे किंवा गाणी ऐकणे, आता अनफॉर्च्युनेटली पाहिजे ते गाणं पाहिजे तेव्हा लावता येतं.
त्यामुळे ते गाणी ऐकण्यासाठीचा जो पेशन्स होता, जे शांतपणा होता, प्रत्येक घरात एकच गाणं ऐकू येत होतं. 20 वर्षात ह्या सगळ्या गोष्टी आपोआप नष्टच झाल्या. त्यामुळे थोडं लो पेस, थोडं शांतपणे अशा पद्धतीचं जगणं आपण परत घेतलं पाहिजे. ह्याचा मेंटल वरती खूप परिणाम पडत प्रश्नच नाहीये. आपल्याकडे आता ज्या पद्धतीचे आजार आयुर्वेदाच्या कुठल्याही दवाखान्यात तुम्ही जा, तर त्यांच्याकडे प्राधान्याने हे 4-5 प्रकारचे आजार जास्त करून येतात, जे आत शरीरात तयार झालेले आहेत. म्हणजे तुम्हाला जुलाब झालेत किंवा सर्दी झाली, खोकला आला, तर तुम्ही काहीतरी अँटीबायोटिक घ्याल, ॲलोपॅथीचं औषध घेऊन पटकन कमी होईल. परंतु आता आमच्याकडे कशाचे पेशंट्स येतात, तर पाळी येत नाहीये मुलींना, हॉर्मोनल इम्बॅलन्सेस झालेत, हायपोथायरॉइडिझम झालंय, संधिवात. आता संधिवात काय बाहेरून कुठला व्हायरस आल्याने होत नाही. बरोबर. हृदयविकार हा काय कुठल्या बॅक्टेरियामुळे नाही होत. होऊ शकतात बॅक्टेरियामुळे कदाचित हृदयाला कुठली तरी, पण मुख्यतः जे हृदयविकार आपल्याकडे दिसतात ते काय बॅक्टेरियाने, मानेचं दुखणं हे काय कुठल्या व्हायरस बॅक्टेरियाने होत नाही. तर ही दुखणी आपोआप जर शरीरात तयार होत असतील तर शरीराला तुम्ही काहीतरी चुकीचं देताय आणि सातत्याने देताय. त्यामुळे तुम्ही आहारावर, विचारांवर आणि तुमच्या दैनंदिन ऍक्टिव्हिटीजवर, तुमच्या दिनचर्येवरती काम केलंच पाहिजे. उदाहरणार्थ गरम पाणी पिणं, उष्णोदक गरम पाणी पिणं, जेवताना मध्ये मध्ये गोड पाणी पिणं, जेवणाच्या शेवटी पाणी न पिणं, कोरडे पदार्थ आहारातले कमी करणं, मसालेदार, तिखट. आता इथे आपल्याकडे ते खूप कसले वेगवेगळे नॉनव्हेजची रेस्टॉरंट झाली आहेत. मी म्हणतो ते इतकं मसालेदार, इतकं तिखट खाऊन तुम्ही काय करणार आहात? म्हणजे आय डोंट अंडरस्टँड की त्याचं इतकी काय गंमत वाटते लोकांना. इतकं तिखट जाळ आणि इतकं लाल भडक तिखट खायचं आणि आठवड्यातनं 2 वेळा तरी खावंच लागतं आम्हाला. आणि त्याचा शौर्याशी किंवा त्याचा खूप आनंदाशी जो कनेक्शन त्याचं जे लावलं गेलं, मला त्याच्यात काही फार हुशारी वाटत नाही. मला ते सगळं मूर्खपणाचं वाटतं. ज्याला स्वतःला विष आणि अमृत यातला फरक कळत नाही त्या व्यक्तीला तुम्ही काय करू शकत नाही. म्हणजे लोक म्हणतात की मॉडरेशन मध्ये सगळं चालतं, तर मॉडरेशनची कन्सेप्ट पण प्रत्येकाची वेगळी आहे. बरोबर. मॉडरेशन म्हणजे मध्यम अमाऊंट मध्ये थोडं थोडं केलं तर. पण इथे आठवड्यातून 2-2 वेळा मसाल्याचा एक आपल्याकडे, म्हणजे खरं मसाले हे अमृतासारखे गुणकारी आहेत, पण ज्या प्रमाणात आपण मसाले वापरतो तर त्या प्रमाणात मसाल्यांची गरज नाही आहे. ओके. आपल्याकडे जे साधं वरण खात होते किंवा आपल्याकडे जशी अगदी सपक भाजी खात होते, हल्ली खूप डाळ, त्याच्यात खूप मसाला, खूप तेल आणि ते तडका आणि ते मग त्याच्यावर मिरची अशी, आणि मग ते सगळं मला असं वाटतं की कुठल्याही प्रकृतीच्या माणसाला, कुठल्याही प्रकृती, आणि हा आयुर्वेद ना खरं सांगायचं तर शास्त्र हे जगण्याचं शास्त्र आहे. ते आजारांचं शास्त्र तर आहेच, जे त्याच्यात खूप मिरॅक्युलस, म्हणजे एखाद्या व्यक्तीला विश्वास बसू नये अशी उत्तम औषधं आहेत. सगळ्या आजारांवरती उत्तम पद्धतीने उपाय होईल अशा पद्धतीचं आयुर्वेद मोठं शास्त्र आहे. वनस्पती, तेल, आपल्याकडे मार्मालेट किंवा जॅम जसं म्हणता येईल, म्हणजे अवलेह, चाटून खाण्याचे च्यवनप्राशासारखे पदार्थ, सिरप्स, अल्कोहोलिक प्रिपरेशन्स. आयुर्वेद हे असं शास्त्र आहे की ज्यांनी पहिल्यांदा अल्कोहोलची लिव्हर बरोबरची आणि स्प्लीन बरोबरची, म्हणजे यकृत आणि प्लिहे बरोबरची ॲफिनिटी ओळखली. आणि आयुर्वेद हे असं शास्त्र आहे की जे कुमारी आसव, म्हणजे कोरफडीचं अल्कोहोलिक प्रिपरेशन हे लिव्हरसाठी औषध म्हणून वापरतं. दिस इज येस. त्रिफळेचं म्हणजे फलत्रिकादी नावाचा जो आता काढा करायला पाहिजे, पण तो आसव स्वरूपामध्ये, अरिष्ट स्वरूपामध्ये मिळतो, तर ते आपण लिव्हरचं टॉनिक म्हणून वापरतो. तर आयुर्वेदाला जे माहिती आहे त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. ओके. तुम्ही आता म्हणत होतात तर थोडंसं इंटरेस्टिंग टॉपिक आहे लोकांसाठी पण आणि माझ्यासाठी पण. कोरफडीचं कुमारी नावाचं, जे कुमारी असं म्हणून सगळ्यांनाच, लहान मुलांमध्ये 3 नंबरचं, लोकांमध्ये, स्त्रियांमध्ये, मुलींमध्ये पाळीचे विकार असतील तर, किंवा जनरल टॉनिक म्हणून कुमारी असं दिलं जातं. कुमारी म्हणजे कोरफड, म्हणजे अलोवेरा. तर त्याचा गर काढून त्याच्या वेगवेगळ्या वनस्पतींबरोबर काढा तयार करून त्याला फर्मेंट केलं जातं आणि त्याचा आसव, कुमारीचं काढा केला तर अरिष्ट तयार होईल, पण कुमारीचं रस काढला, म्हणजे कोरफडीचा रस काढला आणि त्याला जर फर्मेंट केलं तर ते आसव तयार होतं. ओके. म्हणजे त्याची एक अल्कोहोल तयार होतं, त्याची वाईन तयार होते. टू बी व्हेरी प्रिसाइज. अँड त्याची नैसर्गिक वाईन तयार होते आणि ती वाईन मेडिकेटेड वाईन आहे. तर आयुर्वेदाला माहित होतं की, पण आपल्याकडे लोक म्हणतात की नाही, आम्ही मला ते आठवड्यातनं एकदा स्कॉच. ऑल राईट, प्रत्येकाचे चॉईसेस असतात. आणि एक ठराविक
आयुष्यात एक काळ असा असतो की आपण आयुष्यात आनंदाच्या वेगवेगळ्या व्याख्या एक्सप्लोअर करत असतो. बरोबर. पण आपण बुद्धिमत्ता, आपली अनुभव, आपली विजडम ही पेपरवेट सारखी वापरली पाहिजे. आयुर्वेद हे कॉमन सेन्सवर आधारित शास्त्र आहे. तुम्हाला आजूबाजूला काय दिसतंय, खारट खाऊन चांगलं झालंय किंवा खूपच भयंकर अतिशय मोठ्या प्रमाणात नॉनव्हेज खाऊन बरं झालंय किंवा खूप जास्त कोणाला आजार होत आहेत बघा, कोण जास्त दीर्घायुषी होत आहेत ते बघा आणि त्यांच्यासारखं वागा. कोणाची खूप वेगवेगळे डाएट्स घेऊन येतात, खूप वेगवेगळे प्रोडक्ट्स तुम्ही म्हणलात मगाशी की खूप असे कोणतरी नुसतं मध्ये ते काय कुठल्या तरी गव्हाचे रस पाजत होतं, कोणीतरी मग त्या जपानी गाद्या विकत होतं, कोणीतरी असे खूप वेगवेगळे प्रोडक्ट येणार. कारण लोक डेस्परेट आहेत भारतात. लोकांना आरोग्य पाहिजे, पण ते आरोग्य असं कुठल्या तरी एका प्रोडक्ट मधून पाहिजे. त्यांना स्वतःला बदल नाही करायचे, स्वतःचे विचार बदलायचे नाहीये. स्वतःला लोक कुठेतरी 1 महिनाभर 2 महिने 6 महिने जिमला जातात आणि मग त्यांना वाटतं की आता सगळं ट्रान्सफॉर्मेशन होईल. मी म्हणतो तसं तुम्हाला नाही वेळ ना, तर नुसते जिने चढा ना. 3ऱ्या मजल्यावर जायचं, खाली यायचं, असं सकाळी 3 वेळा, संध्याकाळी, किंवा काही नाही तर हल्ली चांगली घड्याळ मिळतात, तुम्ही 10,000 पावलं 8,000 पावलं असं ठरवा. कामावर जाताना लांबपर्यंत गाडी ठेवा आणि तिथपासनं चालत जा. बरोबर. नुसतं चालण्याला काय लागतं, म्हणजे ते नाही करायचं, सगळीकडे गाडीवर जायचं. आणि तुम्ही जीवनशैली बदलल्याशिवाय, विचार बदलल्याशिवाय, आहार बदलल्याशिवाय तुम्ही आरोग्याची कामना नाही करू शकत. ऑफकोर्स नुसत्या औषधांनी अनेक आजार बरे होतीलच, पण त्याला जर ह्याची जोड दिली तर तुम्ही दीर्घायुषी व्हाल. अनेक वर्ष जगून सुद्धा फार मोठे आजार तुम्हाला होणार नाही. राईट. आता जसं आपण लाईफस्टाईल चेंजेस आता हे एवढे सगळ्या पद्धतीमध्ये आपण करू शकतो हे पाहिले. आता ह्याच्या सोबत जर तुम्हाला मला सांगता आलं तर सीझनल रुटीन कसं असलं पाहिजे. कारण की आता आपण बघतोय की ऑक्टोबर पलटून चाललाय पण पाऊस काय थांबलेला नाहीये. म्हणून सगळ्यांनाच ह्या गोष्टीचा त्रास तर आहे. तर मग या सीझनल ह्याच्यानुसार रुटीन कसं असलं पाहिजे किंवा काय गोष्टी पाळल्या पाहिजे सीझन्स मध्ये. फार चांगला प्रश्न आहे साहिल. सगळ्या जगाला हा प्रश्न भेडसावतोय. म्हणजे कधीच पाऊस नव्हता पडत तिथे पूर येत आहेत. बरोबर. आणि जिथे बर्फ नव्हता पडत तिथे आता 3-3 महिने बर्फ आहे. जिथे वाळवंट होतं तिथे आता तळी तयार झाली आहेत. असं आता हे आपण आता एका इरिव्हर्सिबल डॅमेज कडे चाललो. त्यामुळे आपल्याकडे लाईफ एक्सपेक्टन्सी खूप वाढली. म्हणजे गेल्या काही वर्षात वैद्यकशास्त्राचं अभिनंदन करण्याजोगी परिस्थिती आहे की लोक हुशार पण झालेत आणि खूप 90 वर्षापर्यंत लोक जगतात. हल्ली पूर्वी जे 65-70 पर्यंत लोक आजारी पडून दगावत होते तसं आता होत नाही. मोठ्या साथी लोक चांगल्या पद्धतीने आता चांगली औषधं आली, अँटीबायोटिक्स आले, हॉस्पिटल्स आपल्याकडे खूप सुंदर सगळ्या जगात झाली. परंतु आता असं झालं की 70 नंतर कुठला तरी मोठा आजार घ्यायचा आणि त्याच्यासोबत पुढची 20 वर्ष घालवायची, किंवा 60 नंतर मोठा आजार घ्यायचा आणि त्याच्यावर उपचार करत करत घालवायची. त्याच्यात दिनचर्या आणि ऋतुचर्या, तुम्ही ऋतूबद्दल विचारलं तर दिनचर्या आणि ऋतुचर्याचा फार मोठा भाग त्याच्यामध्ये आहे. ऋतुचर्या ही जर क्लिअर कट सीझन दिसत असतील तर आपण बदललंच पाहिजे. उदाहरणार्थ उन्हाळ्यात खूप गच्च पोटभर जेवून उन्हात जाऊ नये, हा कॉमन सेन्सचा भाग आहे. किंवा तेलकट, मसालेदार आणि आंबट पदार्थ उन्हाळ्यात खाऊ नयेत. तिखट माहिती असतं आपल्याला की उन्हाळा आहे तर तिखट कमी केलं पाहिजे, हे माहित असतं. परंतु आता पावसाळ्यात दिवाळी, या वर्षीची दिवाळी पावसाळ्यात आहे असं दिसतंय. तर त्या वर्षी खूप तिखट पदार्थ खाऊ नयेत. बेसनाचं जे खूप पचायला जड आहेत. पूर्वी दिवाळी थंडीत यायची किंवा सामान्यपणे महाराष्ट्रभरात थंडी चांगली पडलेली असायची. बरोबर. आता आपल्याकडे अभ्यंग स्नानाला पहाटे उठायचं ते एसी मध्ये झोपलेला असतो म्हणून, आणि सकाळी उठून मग तो फराळचं ताट करून चकल्या आणि शेव आणि तळलेला चिवडा खाणार असेल तर तसं चालणार नाही. आपल्याला दिनचर्येत बदल केले पाहिजेत. काही पदार्थ असे आहेत की जे पूर्ण वर्षभर कसे खायचे ते सांगतो. उदाहरणार्थ फळं ही पिकलेली आणि दिवसा खायची, संध्याकाळी फ्रूट डिश म्हणून खाल्लं जातं, चुकीचं आहे. जेवणानंतर खरं पाणी सुद्धा पिऊ नये असं सांगितलं. आईस्क्रीम किंवा फळं किंवा स्वीट डिश ही जेवणानंतर खायची नसते, ही चुकीची पद्धत आहे. तिथे डिश बाय डिश खातात. म्हणजे एक डिश, समजा तुम्ही सुरुवातीला सूप प्यालात, मग त्याच्यानंतर पास्ता खाल्ला आणि त्याच्यानंतर स्वीट खाल्लं, जेवण संपलं. आपल्याकडे ताट भरून जेवायचं आणि परत स्वीट डिश खायची. हा सगळा मूर्खपणा आहे, असं करू नये. बरोबर.
दुसरं म्हणजे फळं दिवसा खावीत आणि पिकलेलीच फळं खावीत, आंबट फळं खाऊ नयेत. ज्या व्यक्तींना कफाचा पित्ताचा सतत त्रास होतो त्यांनी तर आंबट फळं टाळलेलीच बरी. बिया सगळ्या प्रकारच्या खाल्ल्या पाहिजेत. हल्ली बियांचं हल्ली मिळतात पण सगळ्या प्रकारच्या बिया, सनफ्लॉवर सीड्स, फ्लॅक्स बिया खाल्ल्या पाहिजेत. त्याचा चांगला आपल्याकडे जवसाची कारळाची चटणी सतत खायचे लोक, तर बिया खायला हरकत नाहीये. मी सांगितलेले 5-6 पदार्थ ते कमी केले पाहिजेत. आंबट पदार्थ आणि दुधाचे पदार्थ एकत्र खाऊ नयेत. आता पिझ्झा खाल्ला तुम्ही तर मार्गारिटा नावाचा एक पिझ्झा, इटालियन्सना पण आमच्याकडे परदेशातल्या लोकांना पण मी तेच सांगतो की टोमॅटो आणि चीज एकत्र नका खाऊ. किंवा जे घट्ट मैद्याचे पदार्थ ते अगदी बंदच करा. आपल्याकडे फुकाच्या नावाचा एक ब्रेड आता हल्ली यायला लागलाय, किंवा आपल्याकडे लजान्या नावाचा एक पदार्थ हल्ली मिळतो इटालियन, तर ते इटालियन्सना सुद्धा आम्ही सांगतो की ते नका खाऊ, खूप वजन वाढेल आणि ते नका खाऊ. किंवा इथे आता आपल्याकडे वेगवेगळे ज्या रोट्या मिळतात त्यातले त्या रुमाली रोट्या आणि ते सगळं मैदा येतो सगळं, तर ते शक्यतो टाळायचा प्रयत्न करा. मला कुठल्याही पदार्थाबद्दल काही वाईट बोलायचं नाहीये, परंतु आपल्याकडे तशी पचनशक्ती नाही, आपल्याकडे तसं वातावरण नाहीये, तर तुम्ही ते ओळखून केलं पाहिजे. आईस्क्रीम आता मुलं आठवड्यातून 4-4 दिवस आईस्क्रीम खातात, 5-5 मोठे फॅमिली पॅक आणून सगळ्यांनी 5-5 दिवस. किंवा चॉकलेट्स, तर आपल्याकडे डार्क चॉकलेट्स खायला हरकत नाही, कमी साखरवाले चॉकलेट्स खायला हरकत नाही. त्याच्यानंतर ब्रश केलं पाहिजे, चुळा भरल्या पाहिजेत, दिवसा खाल्लं पाहिजे. तर जीवनशैलीत तुम्हाला ऋतुचर्या, तर आपल्याकडे 3 ऋतू दिसतात आणि 6 ऋतू आयुर्वेद मानतो. खरे 6 ऋतू आहेत आपल्याकडे. तर त्या 6 ऋतूंचे आजार काय होऊ शकतात, 6 ऋतूंमध्ये कशा प्रकारे निसर्ग बदलतो आणि त्याच्यानुसार कुठले सण असले पाहिजेत, कुठले पदार्थ त्या सणाला केले पाहिजेत. आता उदाहरणार्थ जाईल, आपल्याकडे वेगवेगळ्या सणाला काही वनस्पती पण आहेत. म्हणजे गणपतीला आपण पत्री वाहतो, किंवा आपट्याची पूजा केली जाते. आपट्याची पानं वाटणं हे पहिलं कमी केलं आम्ही, त्याच्यावर सुरुवात केली 25 वर्षापूर्वी. आमची संस्था आहे बियॉन्ड होरायझन्स नावाची, आणि त्याच्यामार्फत आम्ही लोकांना विनंती केली की तुम्ही आपट्याची पानं नका वाटू, तुम्ही आपट्याचं झाड रोप वाटा किंवा त्याची पूजा करा. आपट्याचं महत्व आहेच, म्हणजे गंडमाळा, वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर्स, आणि आपट्याचा सारखं पान दिसतं म्हणून कांचनाची पण तोड करतात आणि ते दुसऱ्या दिवशी चिखलात जातं, दुसऱ्या दिवशी कचऱ्यात जातं ते. तर ते टाळलं पाहिजे आपण सगळ्यांनीच. निंबाचा पाला, आता निंब तुम्हाला तुम्ही त्याचं चटणी करून खाणं इथपर्यंत ठीक आहे, पण निंबाचा पाला, त्या बेलाची पानं महादेवाच्या पिंडीवर आणि दुसऱ्या दिवशी त्या बेलाचं सगळं चिखल, हे सगळं टाळलं पाहिजे. हे सगळ्या धार्मिक प्रथांना, परंपरांना आयुर्वेदाचं एक महत्व आहे आणि त्याचा संदर्भ आहे. त्यामुळे तुम्ही ऋतुचर्येप्रमाणे त्या ऋतूत जे खायला आपल्याकडे धर्मकार्यांमध्ये सांगितलंय त्याचा आता उपासाची थाळी हा नावाचा एक विनोद आपल्याकडे दिसतं. थाळीचं फॅड आहे, प्रत्येक गोष्टीचं थाळी काढलेली आता. तर ती म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही त्याचं तारतम्याने उपयोग, ईश्वराच्या जवळ उपवास म्हणजे त्याच्या जवळ जाऊन राहण्यासाठी जे गरजेचं आहे ते सगळं करा. बरोबर. तर तसं नाही चालत. म्हणजे आता मागच्या आठवड्यातच एक जण म्हणला की दांडिया किंवा गरबाबद्दल तुमचं काय, म्हणलं चांगली गोष्ट आहे, कारण आपल्याकडे पारंपरिक नृत्य सगळीकडे आहेत. पण आता यातली एक परंपरा कुठे आहे, म्हणजे नवरात्रीतल्या देवीच्या आरतीला लोक जमत नाहीत, पण गरब्याला मात्र 2,000, 20,000 लोक एका वेळेस जमतात. तर आपण परंपरेचा कालानुरूप विचार करणं फार गरजेचं आहे. परंपरा पाळल्या पाहिजेत, त्याच्यात बदल पण घडले पाहिजेत, परंतु त्याचं जे आरोग्यदायी, आनंद देणारं, कुटुंबांना जोडणारं, समाजाला एकसंध ठेवणारं जो स्वरूप आहे ते जर का बदलून, म्हणजे याचा थेट आयुर्वेदाशी काय संबंध आहे, तर जीवनशैली म्हणजे आयुर्वेद ना. बरोबर. की गणपतीचे 10 दिवस नुसताच धांगड चाललाय, तर तो गणपती तुमचं मन नाही सुखी होऊ शकत. त्यामुळे ऋतुचर्या जर तुम्हाला बदलायची असेल तर थंडीमध्ये अंगाला तेल लावणं, थंडी आणि पावसाळ्याच्या दिवसात गरम पाणी पिणं, थंडीच्या दिवसांमध्ये सुंठीसारखे माइल्ड किंवा लसणासारखे माइल्ड जे पदार्थ आहेत परंतु जे उष्णता वाढवणारे, अग्नीला ताब्यात ठेवतील असे पदार्थ खाणं, उन्हाळ्यामध्ये पिकलेली फळं खाणं, पित्तप्रकृतीच्या व्यक्तींनी उन्हाळ्यामध्ये दुधाचे पदार्थ, ताक, दही, कफ प्रकृतीच्या व्यक्तींनी ताक, दही उन्हाळ्यात न खाणं, थंडीच्या दिवसात, पावसाळ्याच्या दिवसात पण ताक, दही कमी ठेवणं, हे सगळ्यांनी केलं पाहिजे. लोक मला विचारतात की आयुर्वेदात तक्र प्रशस्ती सांगितली आहे, ताकाचे इतके गुणधर्म सांगितले, ते बरोबर आहे, परंतु हल्ली पित्त प्रकृती, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स ह्याच्यामुळे ताक सुद्धा
मोठ्या प्रमाणावर घेणं हे चांगलं नाही. रोज जे ताक घेतात त्यांना माझी विनंती अशी आहे की तुम्ही ताक कमी करून पहा. जर का ताकामुळे काही त्रास होत असेल किंवा आता हल्ली खूप डॅम्प असतात, फ्लॅट्सच्या मध्ये राहतो, खिडक्या उघड्या नसतात, भिंतीच्या आतमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती ओल आलेली असते पावसाळ्यात विशेषतः, तर त्याचं काम करून घ्या. कारण लहान मुलांमध्ये वारंवार सर्दी होत असेल किंवा मोठ्या प्रमाणावर मुलं आजारी पडत असतील तर त्या पाळीव प्राणी, आता आपल्याकडे खूप कुत्री किंवा मांजरं ही छोट्या फ्लॅट्समध्ये पाळली जातात, तर ते अलर्जीचा एक महत्वाचा सोर्स म्हणून त्याच्याकडे पाहिजे. उदबत्त्या, केमिकलच्या उदबत्त्या आहेत, किंवा खूप मोठ्या प्रमाणावरती पक्ष्यांना खायला दिलं जातं, तर ते पक्ष्यांना, चिमण्या आणि पोपटांना जातच नाही, ते कबुतर खातात. हे पारवे, जे पारव्यापेक्षा कबुतर, जी काळी कबुतर आहेत, त्याला मी फ्लाइंग रॅट्स म्हणतो. उडणारे उंदीरच ते. तर त्यांच्या विष्ठेमधून, त्यांच्या पिसांमधून खूप मोठा प्रमाणावरती रोगराई पसरत असते आणि ही शहरीकरणाची, बकालीकरणाची सगळी आपल्याकडे होणारच आहे. आता त्याला काय पर्याय, परंतु तुम्ही लोकांना जागृत केलं पाहिजे की हे नका करू. भटक्या कुत्र्यांना खायला देतात. कुत्र्यांबद्दल प्रेम असणं बरोबर आहे, त्यांना घरी न्या, त्यांची काळजी घ्या, पण रस्त्यावरची भटकी कुत्री, मग तर जीवनशैली बदलायची असेल तर तुम्ही आजार न होण्याच्या संदर्भात जाग व्हायला पाहिजे एक समाज म्हणून. मी नेहमी भाषणात म्हणतो की भारत हा अनेक अत्यंत हुशार लोकांचा मूर्ख देश होत चाललाय. म्हणजे हे खूप लोकांना ऑफेंडिंग वाटू शकेल, परंतु आपण कलेक्टिव्ह कॉन्शियन्स, कलेक्टिव्ह विजडम म्हणून आपण नाही काम करत. आपण जास्त जास्त उथळ आणि जास्त जास्त एखादा माणूस असतो की जो पथ्याने राहतो, जो घरची पोळी भाजी खातो, त्याला हसतात. घरी स्वयंपाक करून सतत खाणाऱ्या लोकांना नावं ठेवली जातात. रेस्टॉरंट्स, तुला एवढं सुद्धा माहिती नाही का म्हणून त्याच्यावर टीका केली जाते. एकत्र बसून खाण्याबद्दल लोक हसतात की अजूनही तू आई वडिलांबरोबर खातोस का. तर त्याच्यावरती तर आपला समाज इतक्या वर्षांच्या आक्रमणानंतर जिवंत आहे. अजूनही आपण दिवाळी साजरी करतो. आपल्याकडे अजूनही उत्तम सण ते कुठल्या तरी इलॉजिकल बॅकग्राऊंड शिवाय म्हणून तर जिवंत राहिले की ते लॉजिकल होते, ते सायंटिफिक होते, बरोबर, म्हणून तर ते इतकी वर्ष जिवंत राहिले. त्यामुळे आयुर्वेद हा कॉमन सेन्स जास्त आहे. मला धनत्रयोदशी काय किंवा नुसती पूजा करणं, धन्वंतरीचे फोटो ठेवून त्याला काय तुम्ही बत्ताशाचा किंवा धन्यांचा, गुळाचा नैवेद्य दाखवा, धन्वंतरीचं स्तवन पाठ करा, म्हणा नुसतीच, आणि अशी प्रार्थना करा की माझ्या आरोग्याविषयी जाणीवा ज्या त्या प्रगल्भ होऊ देत, बरोबर, त्या पालन करण्याचा संकल्प माझ्या हातून होऊ दे. मी माझ्या स्वतःच्या, माझ्या मुलांच्या, माझ्या मित्रांच्या, आई वडिलांच्या आरोग्यासाठी प्रयत्नरत राहू देत. अशी प्रार्थना करायला काय हरकत आहे. माझी प्रकृती काय आहे, मला कुठल्या विकृती होऊ शकतात, मी कशा प्रकारे कुठल्या प्रसंगात रिॲक्ट करू शकतो, मला कुठल्या गोष्टीची अलर्जी होऊ शकते, हे मला समजण्यासाठी बुद्धी दे, असं आपण का नाही प्रार्थनेतून म्हणू शकत. कारण शेवटी इथून पुढचा काळ हा अधिकाधिक बिकट होत जाईल, शहरं अधिकाधिक बकाल होत जातील आणि खेडी अधिकाधिक गोंधळात असलेली अशी दिसतंय, असं आता तरी दिसतंय. तर मग त्याच्यासाठी आपण व्यक्ती म्हणून आरोग्याच्या संदर्भात तयार आहोत का आपल्याला पहिली 25 वर्ष शिक्षणात, पुढची 25 वर्ष पैसा कमवण्यात, उरलेली फक्त आरोग्याच्या आणि रोगट राहण्याच्या धावपळीमध्ये जाणार आहेत, असं नाही चालणार. आपल्याला केवळ दीर्घ आयुष्य नकोय, आपल्याला निरोगी आयुष्य असायला हवं असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही. आणि साहिल, मला वाटतं की आयुर्वेदाच्या ज्या शाश्वत संकल्पना आहेत, त्रिदोष म्हणजे वात पित्त कफ, त्रिगुण म्हणजे सत्व रज तम, सप्तधातू म्हणजे वेगवेगळ्या टिश्यूज, मल, स्त्रोतस, याचा अभ्यास करा. मला खूप वेगवेगळ्या 5-5, 10-10 लोकांच्याकडे पण जर कोणी मला म्हणलं की मला मार्गदर्शनासाठी प्रश्नोत्तर आम्ही ठेवतो, याल का, मी आनंदाने जातो. खूप मोठ्या आता महिला मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ, शाळा, कॉलेजेस, इथनं आम्हाला निमंत्रण आहेत की लाईफस्टाईल म्हणजे काय, त्याचं काय महत्व आहे. बरोबर. कारण इतक्या मोठ्या प्रमाणावर इतकं माहिती येते. सो कलेक्शन ऑफ इन्फॉर्मेशन इज नॉट विजडम. खूप माहिती आहे, एखाद्या माणसाला मूर्खासारखा वागतोय, तसं आपली परिस्थिती झालेली आहे. इतकं पेअर प्रेशर आहे मुलांना, म्हणजे परफ्युम्स वापरण्यापासून तर पिझ्झा खाण्यापर्यंत. आपण कसले पिझ्झा आपण खातो इथे, चीज काय, ऑलिव्ह काय, टोमॅटो काय, किंवा ते काय ते पिझ्झा सिझनिंग्स घालतात, कसलं नॉनव्हेज इथे खातायत. आयुर्वेदाने व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन असं काही सांगितलेलं नाही, त्यांनी फक्त तटस्थपणे सगळ्याचे गुण आणि दोष सांगितलेत. बरोबर. तुम्ही काय खायचं काय नाही खायचं तुम्ही ठरवा,
परंतु तुम्हाला बेसिक कॉमन सेन्स तर आहे. राईट तो म्हणजे खरा आयुर्वेद आहे. आणि त्या प्रकारे आपण काम करत राहायला पाहिजे असं मला वाटतं. सो फर्स्ट ऑफ ऑल तर थँक्यू तुम्ही आल्याबद्दल आणि तुम्ही एवढं छान मार्गदर्शन दिल्याबद्दल. कारण की हा विषय एवढा गंभीर म्हणूयात आणि एवढा गरजेचा आहे आजच्या काळामध्ये. कारण की प्रत्येक छोटी गोष्ट आपल्या शरीरावरती किती परिणाम करतीये ह्याचे रिझल्ट्स आपल्याला खूप नंतर आयुष्यामध्ये दिसत आहेत आणि तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. आणि आपल्याकडे आजकाल जसं आपल्या डिस्कशनमध्ये अजून एक गोष्ट तुमच्याकडनं म्हणण्यात आली की ॲलोपॅथीला चांगलं म्हटलं जातं आणि आयुर्वेदाला वाईट म्हटलं जातं. तर हे असं न बघता हे दोन्ही पॅरलल एकमेकांसोबत चालणारे शास्त्र आहेत असं म्हणू शकतो. कारण की जर मला फक्त विचारायचं झालं ह्या गोष्टीवरती तर ॲलोपॅथी ही अर्जंट हे रिझल्ट्स आहेत त्याच्यामध्ये. खूप मोठ्या मोठ्या सिव्हिअर ॲक्सिडेंट्सच्या वेळेस किंवा सिव्हिअर आजारांमध्ये आपण तिच्यावरतीच अवलंबून राहू शकतो. बट जे क्रॉनिक आजार आहेत आपले, जे लाईफस्टाईलमुळे झालेले आजार आहेत, खूप कालांतराने त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावरती होणार आहे, त्यावेळेस आयुर्वेद हाच एक उपाय आहे. कारण की ॲलोपॅथी पण त्याच्यावरती काही तोडगा काढू नाही शकलेली आहे. खरं आहे. तर मला असं वाटतं की ॲलोपॅथी की आयुर्वेद किंवा असं न पाहता आयुर्वेद आणि ॲलोपॅथी असं पाहिलं पाहिजे. ॲलोपॅथी आणि आयुर्वेद असं एकमेकांना कॉम्प्लिमेंट करूच करतात. आम्ही आमच्या क्लिनिक्समध्ये अशा प्रकारे काम करतो आणि सगळ्यांनी केलं पाहिजे. कारण आयुर्वेद फक्त औषधांचं शास्त्र नाही, ते जगण्याचं शास्त्र आहे. बरोबर. आयुर्वेद हे फक्त विकृतीचं शास्त्र नाही, ते प्रकृतीचं शास्त्र आहे. आयुर्वेद हे फक्त भारताचं शास्त्र नाही, ते जगाचं शास्त्र आहे. सो तुम्हाला आजचा पॉडकास्ट कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमचे काही क्वेश्चन्स असतील, तुमचे काही प्रश्न असतील ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप लोक आहेत जे व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाही आहे. तर खूप छान पद्धतीचं कॉन्टेंट आपण आणतोय तुमच्यासमोर, खूप छान पद्धतीचे व्हिडिओज पॉडकास्ट बनवतोय आपण. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. साहिल आरेकर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो येस, आपण असेच नवीन टॉपिक्स तुमच्यासोबत घेऊन येण्याचा अजून प्रयत्न करूच. तोपर्यंत काळजी घ्या अँड विल सी यू इन द नेक्स्ट एपिसोड. बाय. थँक्यू सर.